36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे उघडकीस आलेल्या लैंगिक शोषण प्रकरणात आता नवी घडामोड समोर आली आहे. तर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय. या भेटीदरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत तपासाची सद्यस्थिती जाणून घेतली आहे. सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना पोलीस तपासाची दिशा योग्य असल्याचं नमूद केलंय. मात्र या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात तपास अधिक वेगानं होणं अत्यंत गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यांनी यामागे मोठ्या रॅकेटची शक्यता व्यक्त करत सखोल आणि बहुआयामी चौकशीची आवश्यकता अधोरेखित केली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये केवळ आरोपींना अटक करून थांबणं पुरेसं नसून संपूर्ण साखळीच उघडकीस आणणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलंय. या प्रकरणामुळे परतवाडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तर नागरिकांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालंय. पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि दोषींवर कठोरातील कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होतीये. दरम्यान प्रशासनानं या प्रकरणाकडे गांभीर्यानं लक्ष देत तपासाची गती वाढवावी आणि सत्य समोर आणावं अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते. खूप चिंतेची बाब आहे. काही गोष्टी चर्चा करायचा होता. आमची चर्चा अधिकाऱ्यांसोबत झालेली आहे. इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने चाललं आहे. त्या परिवारांना याच्यामुळे सहन करावं लागलं आहे. आणखीन त्यांच्याकडून अधिक माहिती मिळत आहे. इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने चाललं आहे. थोडी गती द्यायची गरज आहे. मोठं प्रकरण आहे. आपल्याकडून पोलीस प्रशासनाला काय आपण आदेश दिले? मी आता एवढंच सांगणार, व्यवस्थित दिशेने चाललेलं आहे. ज्यांना या संबंधात जी माहिती मिळत असेल त्या अफेक्टेड परिवारांनी पण थोडं अधिक सहकार्य केलं तर आणखीन मुलींचं भविष्य सुरक्षित राहणार. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, दिवसा.